साक्षी आणि साक्षीच्या मैत्रिणी का पळाल्या चला तर मग सांगतो पुढे ब्लॉग मध्ये. नमस्कार भावांनो, ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी लवकर आवरून मी निघालो भावाच्या घरी. घरी आलो तेव्हा आमची मोगराबाई ट्रॅक्टर मध्ये खेळत होती. आज ड्रोनचं शूट असल्यामुळे मी निघालो होतो मंगळवेढ्याला. ऑर्डरला जात असताना जाता मला पंढरपूर मधून एक डाटा कलेक्ट करायचा होता. डाटा कलेक्ट करायला स्टुडिओ मध्ये आल्यानंतर शुभम भाऊ निवांत खुर्चीवर बसला होता. त्यानंतर स्टुडिओ मध्ये केवायपी आला. केवायपी आल्यानंतर डायरेक्ट म्हणाला माझाही बेबी शूट करायचं. तसं म्हणल्यानंतर मी काढला मोबाईल आणि त्याचं शूट करायला लागलो. त्यावेळेस तो लाजला. पोरींसारखं लाजू नको, चहा प्यायला घेऊन चल असं म्हणून मी त्या दोघांना घेऊन चहा प्यायला निघाल्यानंतर बाहेर पाऊस चालू आणि असल्या पावसात मला साक्षीचे 2 आशिक भेटले. साक्षीसाठी स्पेशल गाणं म्हणत होते. सनम ओ सनम तू क्या होताय अगर. गाणं आवडला असता तर हा व्हिडिओ नक्की साक्षीला शेअर करा. चहा प्यायला आल्यानंतर पाऊस चालूच होता त्यामुळे आम्ही पळत आत गेलो. मस्तपैकी पावसाच्या वातावरणात आम्ही चहा आणि किंब रोल खायला घेऊन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो स्टुडिओला. ह्या दोघांना सोडल्यानंतर मी डायरेक्ट गेलो ऑर्डर लोकेशन वरती गेल्यानंतर मी माझं छोटंच हेलिकॉप्टर वरती सोडलं आणि शूट चालू केलं. मग काय आमच्या टीमनी कॅमेरे काढले आणि त्यांनी शूट चालू केलं. मंगळवेढ्यात ऑर्डर असल्यामुळे मंगळवेढ्यातला मित्र आपल्याला डायरेक्ट भेटायला. हातामध्ये मोबाईल असल्यामुळे तो लय लाजत होता. शूट कंप्लीट करून आम्ही निघालो होतो डायरेक्ट पॅकअप करायला. ड्रोन पॅक केला आणि सरांची भेट घेऊन मी निघालो घराकडे जात असताना शुभमचा कॉल आला. शुभमने डायरेक्ट स्टुडिओवरती बोलून गेला. स्टुडिओला आल्यानंतर डायरेक्ट शुभम भाऊ म्हणले आपल्याला चौपाळ्याला जायचंय, थोडी खरेदी करायची. मग काय आम्ही निघालो होतो चौपाळ्यात, कारण शुभम भाऊला गजरे घ्यायची होती. नुकतीच वारे झाल्यामुळे पंढरपुरात भरपूर स्टॉल लागले होते आणि त्या स्टॉलमुळे भरपूर गर्दी झाली होती. तेवढा आमचा मित्र बघा कसा करतोय. चला घर संसार भांडी स्टोअर्स माऊली 10 रुपये. कोणती वस्तू घ्या माऊली 10 रुपये 10 रुपये. तुमच्याकडे बी असले मित्र असतील तर कमेंट करून नक्की सांगा. शुभमला घरी गजरे न्यायचे होते, ते घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो मंदिराकडे, कारण आमच्या वारेमध्ये नीट दर्शन झाले नव्हते. श्री संत नामदेव पायरीचे दर्शन घेऊन आम्ही परत निघालो होतो स्टुडिओकडे. स्टुडिओकडे जात असताना ह्या चौकातील आम्हाला फेमस पाणीपुरी खायची होती. ह्या चौकाला तर तुम्ही ओळखत असाल, कमेंट करून नक्की सांगा. पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो स्टुडिओकडे. स्टुडिओवरती आल्यानंतर युवराज भाऊचा आणि शुभम भाऊचा निरोप घेऊन मी निघालो होतो माझ्या घराकडे. असेच ब्लॉग माझे बघण्यासाठी मला फॉलो करा आणि आपले ब्लॉग कसे आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा.